IPL ने क्रिकेटला काय दिलंय आणि काय हिरावून घेतलंय? काय हिरावून घेतलंयच्या पेक्षा काय दिलं एक सेकंद आपण विचार करूया. एक जमाना असा होता की तुम्ही शेन वॉन विरुद्ध कधी खेळू शकायचा जेव्हा तुम्ही भारतीय संघात आलात किंवा इंग्लंडच्या संघात आलात तर तुम्ही वॉन विरुद्ध खेळू शकायचा. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांची कार्यपद्धती, यांची प्रॅक्टिसची पद्धती तुम्हाला कधी बघायला मिळायची. IPL मुळे तुम्हाला वॉनच्या अंडर खेळता. मी तरुण खेळाडूंचं म्हणतो, जडेजा खेळला, मुनाफ पटेल खेळला, हे त्यावेळेचे लोक वॉनच्या वॉनची विचारसरणी काय, वॉन मेहनत कशी करतो, वॉन एखाद्या प्लेअरला ट्रॅप कसं करतो, हे करतो. सचिन तेंडुलकरची प्रॅक्टिसची पद्धत काय, तो शिस्त कशी पाळतो, क्रिकेटविषयी त्याची एकाग्रता कशी आहे, तुम्हाला IPL मुळे मुंबई इंडियन्सच्या छोट्या पोरांना ते बघता आलं. अगदी ही केवढी मोठी देण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे IPL म्हणजे जो प्रचंड पैसा, त्याच्यामुळे विमेन्स क्रिकेटला बळ मिळालं. कारण विमेन्स क्रिकेटला अमरेला खाली BCCIने घेतल्यानंतर ते जे वाढवलं त्याला माजी खेळाडूंना पेन्शन कोणामुळे मिळालं, IPL मुळे. तो जो पैसा आहे, भारतामध्ये 25-27 ठिकाणी इंटरनॅशनल लेवलची क्रिकेट स्टेडियम झाली, कुठल्या पैशात मिळाली. आणि शेवटचा मुद्दा, IPL हे BCCIचं यश नाही आहे, हे खेळाडूंचं यश नाही आहे, हे क्रिकेटचं यश नाही आहे. मी संपूर्णपणे म्हणतोय सर्वात जास्त हे यश इंडियन इकॉनॉमीचं आहे. कारण इंडियन इकॉनॉमीमध्ये एवढा दम आहे की दे कॅन चर्न आउट दिस काइंड ऑफ मनी. उद्या कोणी मजा म्हणून देत आहे का रे IPLला पैसे? मी तुला उद्या पैसे मागितले की एक मला 100 पाऊंड दे, तू म्हणशील चल देतो, चल ठीक आहे, सुनंदन काका मला माहिती. मी 1000 मागितले तरी बायकोची तुझी भांडण होतील, पण अखेर तुम्हाला देशील की चल माणूस ठीक आहे. कदाचित मी समजा तुला 1,00,000 पाऊंड मागितले, तू म्हणशील हे भाऊ का, कुठे, कशाला, का नाही विचारणार. तसं उद्या IPLला जे वारेमाप पैसे स्पॉन्सरशिपचे मिळत आहेत, कोणी गंमत म्हणून देत आहे का? त्यांना त्याचे रिटर्न्स आहेत. रिटर्न्स आहेत म्हणूनच टाटा IPL आहे. टाटा मजा म्हणून नाही देत आहे. त्यामुळे ही इंडियन इकॉनॉमीची ताकद आहे. वाईट गोष्ट ह्याची एवढीच आहे की नवीन पिढी ही 4 ओव्हर्सचा विचार करते बॉलिंग करताना. आई वडील इतके अस्वस्थ झालेले आहेत, पालक, की पहिल्या कोचिंग कॅम्पला टाकताना सुद्धा IPL खेळेल का हा असं विचारणारे विद्वान पालक आहेत. त्यामुळे कमर्शियलायझेशनचं जे IPLचं स्वरूप आहे त्याच्यातनं हे येणारे वाईट गोष्टी आहेत, पण माझ्या मते चांगल्या गोष्टी खूप आहेत.